विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 हरे विठ्ठल गुरु तुकाराम महाराज की जय। पुण्यश्लोक अहिल्या माता की जय। भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। रामचंद्र भगवान की जय। उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संत की जय। भारत माता की जय। विठ्ठल 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 हेच दान दे गा देवा तुझा विसर न हवा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संतांच्या चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने वास सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह मौजे चोंडिगा ज्या
मातेचं नाव गाव, राज्य, देश आणि विदेशामध्येही आहे. त्या पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या या दरबारामध्ये पदस्पर्शाने पावन झालेल्या रजकरांनी या पावन भूमीमध्ये आज भव्य दिव्य सोहळा आमच्या शास्त्री महाराजांनी या ठिकाणी आरंभ केला. खर तर फार मोठा त्यांचा त्याग, मोठं कष्ट आणि सायास, परंतु एक समाजाबद्दलची तळमळ आणि बुडते हे जन देखविना डोळा या अनुषंगाने महाराजांनी केला मोठा प्रयास. त्याला साथ संगत देणारे आमचे बाल समूह चमू, या ठिकाणी बाल विद्यार्थी, तसेच तुळशीदासांच्या भाषेमध्ये सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम, जोरी जुग पाणी प्रत्यक्ष सीता आणि रामचंद्रांचं स्वरूप श्रोतेगण, तसेच ग्रामस्थ चोंडी, या ठिकाणी गुणवान टाळकरी मंडळी आहे. सगळ्यांचाच नामनिर्देश करणं शक्य नाही, आहे की नाही महाराज? तेव्हा महाराजांचं नाव घेतलं मी, त्याच्यामध्ये सगळेच आले, आहे की नाही? नाहीतर एकतर कीर्तनाला उशीर झाला. महाराजांनी 8चा टायमिंग दिला होता, 8 ते 10, पण पार 9 केले त्यांनी. आता 9 ते आ करूस तर, आ म्हणजे जांभळी येऊस तर, आहे की नाही? म्हणून तोपर्यंत करावं लागेल ना नियमाप्रमाणे. तेव्हा या अनुषंगाने या ठिकाणी सर्वांचं नामनिर्देश न करता सुंदर साऊंड सिस्टीम आमच्या दादांची आहे. या ठिकाणी सुंदर असा आवाज देत आहेत. तसेच या ठिकाणी कॅमेरेही लावलेले आहेत. म्हणजे आता युट्यूबवर हे ढवळे महाराजांचं कीर्तन 100% जाणार आहे. तसा मी सोशल मीडिया आणि फोटोचे याच्या भानगडीमध्ये नाही. जुना वारकरी आहे, महाराजांचा आमचा जुना परिचय आहे. हळगाव हे माझं गाव, आहे की नाही? तिथं या ठिकाणी बाबा महाराज ढवळे या अनुषंगाने बराचसा पाठ परिचयाची ओळखीत असतील, परंतु कोणते महाराज आले नाही. प्रवचनाच्या ऐवजी म्हटलं मी आता नगरमध्ये आहे आणि मी तर विसरून गेलो, कारण 58 चालू आहे. म्हटलं मग कसं काय करायचं? तेव्हा महाराजांनी सांगितलं काही नाही, तुम्ही कीर्तनाला या. आणि मग धावत पळत या ठिकाणी तिथून पुढे उरकलो तुमचा फोन आल्यापासून महाराज. तेव्हा या ठिकाणी इथे आलो. सुंदर ज्ञानेश्वरी पारायण आमच्या भगिनींनी ताईंनी केलं गेलं. खरोखर आज वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. ज्ञानेश्वरीचं फार मोठं महत्व आहे आणि ते पटवून देण्याचा प्रयास आमच्या शास्त्रीजींनी केला. खरोखर मी आयोजन आपण करता तेवढ्या कष्टाने फराळ करा म्हटलं गेलं, पण त्यांनी फराळ सुद्धा केला नाही. शास्त्र सांगत शतविहाय भोक्तव्यम सहस्रम दानमाचर कोटीम त्यक्त्वा हरी भजेत. 100 कामं सोडून भोजन करावं, ठीक आहे? 1000 कामं सोडून दान करावं, ठीक आहे? हो, आणि कोट्यावधी कामं सोडून भगवंताची भक्ती करावी. पण महाराजांनी सांगितलं नाही, अगोदर भजन, अगोदर कीर्तन, मग प्रसाद घेईल. म्हणजे या ठिकाणी मोठा त्याग या ठिकाणी महाराजांचा आहे. महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. या ठिकाणी आता कोणी राहिलं नाही ना, म्हणायचं आमचं राहिलं. हा, मृदुंगाचार्य राहिले. या ठिकाणी सुंदर मृदुंगाचार्य, काय नाव बाळा? घनश्याम. वा, घनश्याम सुंदरा श्रीधरा. हो, आणि खरोखर असा घनश्याम आमच्या पक्वाद वादना करता आहे, त्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपलं शुभ नाव? चैतन्य. धन्यवाद. त्याच्या चेहऱ्यावरती चैतन्य आहे आणि आमच्या नातवाचं नाव सुद्धा चैतन्य आहे, बरं का? तेव्हा या ठिकाणी असं घनश्याम आणि चैतन्य साथ संगतीला आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. लांबून अगदी कीर्तन ऐकणारे त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि अभंगाकडे आपण वेळेमध्ये कीर्तन संपणार आहे. माझं घड्याळ चालू झालेलं आहे, बरं का? कितीही बोललं तरी मी 1 मिनिटही जास्त घेत नाही बाकीच्या कीर्तनकारासारखा, बरं का? 11 वाजायला अगदी 2 मिनिटं कमी असताना जय विठ्ठल होईल तोपर्यंत घड्याळ बघू नका, उलट मोबाईल, कारण माझ्याकडे विनाच 9ला आला ना, मग काय करावं लागेल? तेव्हा या ठिकाणी, आणि आता शेवटचं उपांत्य कीर्तन आहे, तेव्हा या ठिकाणी चिंतनाला सेवेकरता अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा. तुकोबराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माकडे मागणी मागत आहेत. मागणी मागत असताना हा अभंगच का घेतला गेला याचं कारण आहे. पहिलं कीर्तन, 7वं कीर्तन
आणि 8वं कीर्तन याला कीर्तनकार बांधील असतो. पहिलं कीर्तन देवाचं वर्णन करावं, मध्यंतरी उपदेश संतपर असले तरी चालतात. 7व्या दिवशी देवाला प्रार्थना करावी, मागणी करावी आणि 8व्या दिवशी चरित्र ते उच्चारावे. गेले देवे गोकुळी, ते महाराज करतील उद्या. बरं तेव्हा आजचा जो अभंग आहे मागणी प्रकरणातला आहे. ज्या अभंगाशिवाय भजनाची सांगताच होत नाही, म्हणजे जवळजवळ सर्वांच्या पाठाचा परिचयाचा या ठिकाणी असा हा अभंग आहे. तुकोबराय सांगतात, देवाच्या पुढे समोर उभा राहून, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न होवा. हे भगवान, तुमचा मला विसर पडू देऊ नका. हे काय मागतायत? दान मागतायत. बरं, या ठिकाणी मागत असताना भगवान म्हणाले, अरे महाराज, तुम्ही संसारी जे मागतात ते काही तुम्ही मागत नाही, तुम्ही वेगळंच मागताय. म्हटले, हे मागत असताना तुम्हाला दुसरं काही नको का? नको म्हटले मला. हो, तुमचा जर विसर नाही पडला तर मी तुमचं काय करेल, तर गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. हो म्हटले, गुणानुवाद गाऊन काय पोट भरणार आहे का? आज सगळा समाज, प्रत्येक मनुष्य ज्याच्या पाठीमाग लागलेला आहे, हे काय कशाच्या? पैशाचा. तुम्हाला पैसा नको का? धन नको का? लौकिक वैभव नको का? सत्ता नको का? तुकोबरायांनी 3ऱ्या चरणामध्ये या सगळ्या गोष्टीचा निषेध केला गेला, व्यावृत्ती केली गेली. तुकोबराय सांगतात, न लगे, आता काय न लगे? न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. मला वैभव नको, सत्ता नको, संपत्ती नको, फक्त मला एकच द्या, संतांची संगती द्या. आणि संतांची संगती प्राप्त झाल्यामुळे मी तुमचं काय करील, तर गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. शेवटी तुकोबराय म्हणाले की महाराज, सगळ्यात जास्त जे दुःख आहे ना, तर ते गर्भवासाचं आम्हाला दुःख द्या. तो का म्हणे, गर्भवासी सुखी घालावे आम्हासे. असा अभंगाचं चिंतन सरळ सरळ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आता भावार्थ पाहूया. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला. आज मोठा पर्व काळ मकर संक्रांत ज्याला म्हटलं गेलं. आजच्या दिवशी प्रयागला खूप मोठे अगदी डुबकी मारतात बरं का. संगमावरती स्नान करणं, काही दान करणं फार मोठं पुण्य समजलं जातं. आज त्याला हस्तो पवित्रम यदि दान धर्म हा असं म्हटलेले. हात हे दानाने पवित्र होत असतात. नाना प्रकारचे दान असतात. ते दानाचं महत्व या ठिकाणी आजच्या दिवशी असतं. आणि असा हा पर्व काळ, पुन्हा त्याच्यामध्ये एकादशी आहे. या ठिकाणी मला वाटतं पुरणपोळी सोडून बऱ्याच जणांनी एकादशी धरली, असं काही म्हणायला हरकत नाही, गृहीत धरू. म्हणजे असा पर्व काळावरती ही कीर्तनाची सेवा आपण ऐकत आहात. आपण मोठे भाग्यवान आहात. सज्जन हो, जगद्गुरु तुकोबराय हे महाराष्ट्रामध्ये देहू गावामध्ये जन्माला आले गेले. विश्वांबर बाबा, भोलोबा, मातोश्री कनकामाई यांच्या उदरी आलेलं हे महाराज रत्न आहे. ज्या महात्म्याने या विश्वामध्ये या ठिकाणी उभारीला ध्वज, तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, असा अधिकार ज्या तुकोबरायांचा आहे, ते पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. वारकरी म्हटल्यानंतर विश्वंभर बाबा होते, भोलाबा होते, पण त्यांनीही वारी त्यांची सुरू केली गेली. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, काय गराने साधने, काय गराने साधने. पाहे पाहे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. वारकरीहून पंढरपूर पाहिलं पाहिजे महाराज. पंढरीच का पाहिजे? कारण कमी करा,
ऐशी चंद्रभागा ऐशी भीमातीर ऐसा विटेवर देव देव कोठी कोठी. हे की नाही? तुकोबराय सांगतात अनंत पाहिले अनंत देखिले हे की नाही? देता आणि कवो पमा देता आणि कथा जय हो पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा हरी बोल पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा देता अनेक उपमा असा बता कोठे पंढरीचा महिमा देता अनेक उपमा राम कृष्ण हरी ऐसा ठावा नाही कोठे ऐसा ठाव नाही कोठे ऐसा ठावा नाही कोठे ऐसा ठाव नाही कोठे पंढरीचा महिमा देता अनेक उपमा पंढरीचा महिमा देता अनेक उपमा हो राम कृष्ण हरी ऐसा ठावा नाही कोठे ऐसा ठाव नाही कोठे ऐसा ठावा नाही कोठे ऐसा ठाव नाही कोठे धन्यवाद महाराज काय सुंदर प्रमाण देत आहेत पंढरीला उपमा द्यायची म्हटलं तर महाराज त्याला दुसरी उपमा नाही. ऐसा ठाव नाही कुठे देव उभा उभी भेटे हो आणि त्याचं महत्व सांगत असताना वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे गोदावरी चालता एक मास गोदावरी चालता एक मास वरी चालता एक मास गोदावरी चालता एक मास गोदावरी चालता एक मास गोदावरी चालता एक मास वाराणसी एक दिवस वाराणसी एक दिवस वाराणसी एक दिवस वाराणसी एक दिवस पंढरी पाऊल परीस पंढरी पाऊल परीस पंढरी पाऊल पडियेस पंढरी पाऊल पडियेस मला सांगता एक महिनाभर अगदी हो गोदावरीची परिक्रमा करावी हो गोदावरी चालता एक मास ठीक आहे नाही वाराणसी एक दिवस हो पंढरी पाऊल एक परीस पंढरपूरच्या वाटेने एक रामकृष्ण हरी विठ्ठल म्हणून टाकलेलं पाऊल आणि काशीला महिनाभर चाललं गोदावरीची परिक्रमा एक दिवस करणं आहे की नाही निवृत्तीनाथांची करतात ना महाराज हो एवढं महत्व पंढरपूरच्या वारीचं आहे तर सकळही तीर्थे माध्यान्न काळी येती वाट चाले
वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. मला देवाचं नाम स्मरण करून एक पाऊल टाकलं तर महाराज या ठिकाणी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. कथा अनेक आहेत पण कथाला वेळ न लावता आपण चिंतनाकडे वळूया. अशी वारी तुकोबराय करू लागले गेले. चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. त्याचं महत्व असं सांगितलेलं आहे. सकळे तीर्थे घरटे एक वेळा चंद्रभागा डोळा देखले या. नुसतं पुलावून जरी पाहिलं चंद्रभागेकडे तरीही सगळे तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आता पर्वकालावरती कुणी प्रयागला जात आहे, कुणी त्र्यंबकला करतंय स्नान, आहे की नाही, कुणी शरयू मध्ये करतंय, कुणी यमुनेमध्ये करत आहे की नाही. प्रत्येक ठिकाणी महापर्व काळ आजचा दिवस समजला जातो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर असं क्षेत्र आहे, तिथे स्नान केले. नुसती लांबून जरी चंद्रभागा पाहिली तरी सगळं क्षेत्राचं पुण्य प्राप्त होतं. आणि चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर चंद्रभागे करिता स्नान तुझे दोष पळते रानोरान. आणि तुकोबरायांनी 10-5 वारकऱ्या समवेत या ठिकाणी स्नान केलं. बरं, स्नान झालं. पुंडलिक महाराजांचं दर्शन घेतलं गेलं. कारण सर्व साधू संतांचं दर्शन पुंडलिक महाराजांच्या दर्शनामध्ये आहे. सकळ संता एक वेळ भेटे पुंडलिक दृष्टी देखलिया. तुम्ही म्हणाल कशावरून? कारण त्याने मातृपितृ सेवा केल्यामुळे महान संत हे पुंडलिक आहेत. आलं का लक्षात? लोहदंडासारखं तिथं क्षेत्र आहे, तीर्थ आहे. आणि त्या सगळ्याच महाराज लोकांचं कवा दर्शन घ्यायचं, की नाही. हो, ज्याला कमराचे मणक्याचे आजार आहे त्याचं कंबर वाकून जायचं ना. म्हणून फक्त पुंडलिक महाराजांचं दर्शन घेतलंय, सगळ्या संतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि मग पुंडलिक महाराजांच्या दर्शनावरून महाद्वारामध्ये तुकोबराय गेलेले आहेत. आलं लक्षात? आपली मानस पूजा सुरू झाली. नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं, महाद्वारामध्ये घेतले. लोटांगण घालोनी महाद्वारी कान धरोनी नाचे गरुडा पारी. उड्या मारल्या. जेव्हा तुकोबराय देवाच्या समोर येते झाले गेले तेव्हा मात्र भगवान श्री विठ्ठलाची मान खाली झाली गेली. कशा करता झाली? की त्यांना वाटलं अरे यांच्या वंशामध्ये विश्वांबर बाबा वारी केली, बोलोबांनी वारी केली, आता तुकोबराय वारी करतात, पण यांनी आयुष्यामध्ये प्रापंचिक काहीच मागितलं नाही. काय? आम्ही जेव्हा काहीच मागत नाही ना तेव्हा त्या भक्तीचं ऋण देवाच्या डोक्यावरती होत असतं. कशावरती होतं? डोक्यावरती होत असतो. ते ऋण पण देखोनी अंगी. आलं का लक्षात? ते ऋण देवाला प्राप्त झाल्यामुळे देवाची मान खाली झाली. आणि तुकोबराय बोलू लागले, देवा अहो तुम्ही माझ्याकडे पहा. नाही म्हटले मी आता पाहणार. तुम्ही काहीतरी मागितलं तरच मी तुमच्याकडे पाहिलं, नाही तर तसं पाहायचं नाही ठरवलं म्हटलंय मी. काय मागावं? मागणी मागत असताना मागणारा हुशार असला पाहिजे. ज्याच्याकडे मागायचं आहे त्याच्याकडे ते असलं पाहिजे. आलं लक्षात? जो ज्याच्याकडे मागणी मागायची आहे त्याच्याकडे औदार्यत्व असलं पाहिजे, हे की नाही. नाहीतर आम्ही मागणी मागतो, अहो सप्ताह चाललेला आहे, काहीतरी वर्गणी द्या वर्गणी द्या. या ठिकाणी देण्याची इच्छा असते, जवळे असते, पण स्वतंत्रता नसते. तो म्हणतो देतो, पण अगोदर तिला विचारतो आणि मग देतो. म्हणजे काय? सोंडीचं सांगत नाही बरं का, मी हळगावचं सांगतो. तेव्हा या ठिकाणी जवळ आहे पण स्वातंत्र्य आहे का? नाही महाराज. या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय त्याच्याविषयी सांगतात, संपत्ती ओपी स्त्रीची हाती तो एक टिंब, पुढचं बोलत नाही बरं का. तेव्हा महाराज या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सगळ्या संतांनी वर्णन केलं. काही काही देण्याची इच्छा असते. आलं लक्षात? जसं पंढरपूरच्या पायऱ्या चढत असताना आंधळे पांगळे बसलेले असतात आणि ते बोलत असतात, 1-2 पैसा द्यावं धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, 1-2 पैसा द्यावं धर्माला. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कीव येते, खिशात हात घातला जातो, पण महाराज खिशात काहीच नसतं. कुणीतरी स्टँडवरच खिसा कापलेला असतो, त्याला दुःख वाटतं. देण्याची इच्छा आहे पण जवळ काही नाही. महाराज तुकोबराय ज्याच्याकडे मागतात तो महाराज उदार आहे, त्याच्याकडे ते आहे. तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान. विटेवारी जाते पाऊले समान, जय हो. तोची एक दान शूर
महाराज सांगतात विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दान शूरदाता. महाराज देण्यामध्ये स्वतंत्र आहे आणि महाराज त्याच्याकडे सर्व काही देण्याकरता सुद्धा आहे. ऐका त्याच्याकडे षडगुण ऐश्वर संपन्न आहे की नाही. म्हणून ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य वसती जेथ म्हणून येतो भगवंतो. मला देण्याकरता समर्थ आहे ते त्याच्याकडे आहे. आणि तुकोबराय मागत असताना नुसतं स्वतःच कल्याण नाही तर महाराज या ठिकाणी जगाचं कल्याण व्हावं हे संत मागत असतात. बरं एक तर मागतच नाही. आम्ही जर वारीला गेलो आम्ही जर देवाला गेलो तर महाराज पहिल्यांदा काय म्हणतो, हे पांडुरंगा पोराचं काय लग्न झालं नाही की एखादी मुलगी भेटू दे. ठीक आहे नाही. झालंच असलं तर देवा झाले आता कसं तरी महाराज या ठिकाणी त्याला एखादा नातू आमच्या डोळ्या देखत झाला म्हणजे काही ना काही मी गृही भाव्य धन धान्य गृही भाव्य महाराज सांगतात वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. हे गरजेचं आहे. बरं महाराज मागितलंही पाहिजे पण हे नश्वर आहे. कितीही देवाने दिलं तरी महाराज ते न राहा. महाराज या ठिकाणी हे कसं आहे नश्वर आहे. ठीक आहे नाही. दिसत आहे पण मृगजळ जसं असतं परंतु ते खरं दिसतं पण खरं असतं का नाही. पण महाराज तसं हा संसारामध्ये ज्या दृश्य वस्तू आहेत त्या सगळ्या नाशवान आहेत. संत महाराज लौकिकातलं काही न मागता पारलौकिक मागत असतात. एक तर काही मागतच नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. या ठिकाणी काही मागणं म्हणजे या ठिकाणी तो भक्तीचा कमीपणा आहे. काय आहे कमीपणा आहे. म्हणून देवाला काही मागण्याची गरज नाही. मग देवाला काही कळत नाही का. देवाला सगळं कळतंय. ब्रह्म सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंबर परिहार चिन्ह लगे. म्हणजे देवाला आपल्या मनातलं सगळं कळतं. नव्हे मनातलं कळतं असं म्हणणं हे सुद्धा कमीपणाचं होईल बरं का. कारण मन ही भगवंताचीच विभूती आहे आणि तो आतच बसल्यामुळे आपल्या मनात जिथून विचार निर्माण होतो ते त्याला सगळं कळतच नाही महाराज या ठिकाणी. म्हणून पापामध्ये सुद्धा मानसिक पाप हे 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे बरं का. कायिक पाप वाचिक पाप आणि मानसिक पाप. आता मला त्याच्या पुढे तिकडं जायचं नाही. महाराज सांगतात आम्ही काही मागत नाही. कोण मागत नाही जे खरे भक्त आहेत ते मागत नाहीत. याला काय पुरावा आहे तर आपण अगदी 3 मिनिटाकरता रामायणामध्ये जाऊया बरं का बाल विद्यार्थी. नाही तर तुमचं चालू द्या. बोलू नका ना. बरं तुम्हीच बोलल्यावर हे काय करतील हे काय नाही. आणि शिवपुराण मध्ये असं सांगितलेलं आहे महाराज शिव कथा करतायत हे की नाही. बेंडकुळीच्या जन्माला जातं बरं का कीर्तनामध्ये बडबड केल्यावर. म्हणून आता शेवट आहे आजचं कीर्तन म्हणून जाता जाता सांगतो जर तुम्ही बोलले ना तर मोठा बिडूक होता ना शिनामध्ये सारखं राहताल. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. बेडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. बेडूक होऊन येईल जन्मा. आता मी जे बोलतो ना ढवळे महाराज लक्षात ठेवा. मी प्रमाणाशिवाय बोलत नाही. संसारातल्या गप्पा करत नाही. आता दृष्टांत द्यायचा म्हटलं तरी रामायणाकडे चाललो आहे कारण रामायणाचार्य हे नाव आहे बरं का. तुम्ही पत्रिकेत तसं नाही टाकलं तर. आणि आता तसा 5वीचा कीर्तनकार आहे माझा. आता 58-59 चालू आहे आलं लक्षात. तेव्हा
जुना रामायणकार आहे, फक्त जवळ विकत नाही, आम्ही इथून दुसरीकडे विकायला जातो, आलं का लक्षात? असं आहे. तेव्हा कारण जिथं पिकत तिथं काय विकत नसतं, हे की नाही? तेव्हा आम्ही विकायला लांब लांब जातो, नगरला जातो, श्रीरामपूरला जातो, कधी गुजरातला जातो, इकडं वाई सातारा इकडे जातो, धारूरकडे इकडे जातो, संभाजीनगरला जातो, आलं का लक्षात? मग तिकडून येत असतो. आज जसं नगरून आलो तसं महाराज या ठिकाणी रामायणाचा पुरावा देत असताना एकदा भगवान श्री रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास झाला बरं. आणि झाल्यानंतर मोठा आनंद झाला. इकडे झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी. भगवान रामप्रभू सर्वांना बोलू लागले, आतापर्यंत 14 वर्ष मी सत्तेमध्ये नव्हतो, पारतंत्र्यामध्ये होतो, म्हणजे या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून काम करत होतो. आता या ठिकाणी माझ्या हातामध्ये सत्ता आहे, तुम्हाला काय काय पाहायचं असेल तर ते तुम्ही मागून घ्या. आलं का लक्षात? मग प्रत्येकाला मागायला या ठिकाणी परवानगी दिली. लक्ष्मणाने 14 वर्ष महाराज सेवा आपल्या भावाची केली. रामायणामध्ये वर्णन केले, राम चाले वाटे लक्ष्मण झाडे काटे, ऐशे बंधू नाही कोठे संसारात. महाराज सगळ्यात मोठी शिक्षा आरोपीला कोणती असेल तर झोप न येऊ देणं ही शिक्षा आहे बरं. पण महाराज या ठिकाणी कितीही एखादा आरोपी कबूल होत नसेल तर त्याला फक्त झोपू द्यायचं नाही. आणि झोप न येणं म्हणजे पागलपणाचं लक्षण आहे. त्याला या ठिकाणी ऍडमिट करावं लागतं बरं का. त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं, ही मोठी शिक्षा आहे. पण रामायणामध्ये एका भावाकरता दुसऱ्या भावाने एक सौगंध घेतली होती की मी 14 वर्ष झोपणार नाही, आणि त्याचं नाव आहे लक्ष्मण. महाराज या ठिकाणी तेव्हा त्या लक्ष्मणाने एवढी प्रचंड सेवा केली. लक्ष्मणा तुला काय हवं आहे? तेव्हा लक्ष्मण दादाच्या समोर आला आणि सांगितलं, दादा मला तुमच्या सेवेशिवाय मला काही नको आहे. तुमची सावली बनवून या ठिकाणी जन्मोजन्मी तुमची सेवा करावी एवढीच प्रभू आपल्या चरणी प्रार्थना आहे. असं म्हटल्यानंतर महाराज उर्मिलेचा प्रचंड त्याग होता, जी आपल्या 14 वर्ष पतीची प्रतीक्षा करत होती बरं. आलं का लक्षात? हो. आणि मग ती आल्यानंतर तिला विचारलं, उर्मिले तुला काय हवं आहे? तेव्हा उर्मिलेने सांगितलं, मी आपल्या भारतीय नारींचा त्याग सांगतो बरं. तिने सांगितलं गेलं की भाऊजी पूर्वीच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती असायची. दीर भाऊजी त्यांना, आणि मोठे भाऊजी म्हणजे ते आपल्या वडिलांसारखे असतात. मोठा भाऊ हा वडिलांसारखा असतो, है की नाही? पूर्वीच्या काळामध्ये ते संध्याकाळी लग्न असल्या सुद्धा गाणी म्हणत असायची. ओ तुझा सासरा ग सासरा बापा वाणी, तुला संभळीन ग संभळीन आई वाणी, बाई तू रडू नको ग रडू नको व म्हणे. ते आता दिवसा ते संध्याकाळचे लग्न राहिले नाहीत. सकाळी धामधूम, दुपारी टामटुमन, संध्याकाळी टिंब टिंब. मी कशाला म्हणू. महाराज असं सांगतात की त्या उर्मिलेला विचारलं तुला काय हवं आहे? तेव्हा उर्मिलेने सांगितलं की महाराज तुमची मी हे तुमचे 14 वर्षाचे वल्कले मला द्या. वल्कले? महाराज हे वल्कले कशा करता? काय त्याग त्या उर्मिलेचा हो. तिचं वर्णन करत असताना असं वाल्मिकांनी वर्णन केलंय, आपल्या मालकाची प्रतीक्षा करत असताना 14 वर्ष दाराला हात होता महाराज. हो, सगळ्यांचं वर्णन केलं प्रत्येक पात्राचं. पण उर्मिलेचा त्याग वर्णन करत असताना लेखनी सुद्धा महाराज या महात्म्याची बंद पडली. महान त्याग त्या उर्मिलेचा आहे. म्हणजे उर्मिलेने सांगितलं, हे जे वल्कले आहेत एका कपाटामध्ये शोकेशमध्ये ठेवीन आणि रोज त्याचं दर्शन घेईल की आमच्या भारतवर्षामध्ये, भारत देशामध्ये भोगाला महत्व नाही तर आमच्या देशामध्ये त्यागाला महत्व आहे. आणि ज्याने ज्यानेही त्याग केला तीच माणसं महाराज मोठी झाली गेली. भोगी माणसाचा कधी इतिहास घडत नाही. विठाला 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 विठाला. आणि महाराज त्या प्रत्येकाला विचारण्यात आलं गेलं. आणि विचारल्यानंतर पुन्हा भरतजीला विचारलं गेलं. भरत हे महान भगवत भक्त होते. भरताला सांगितलं, भरता अरे तो माझ्याकरता अयोध्येमध्ये राहिला नाही, तू नंदीग्रामामध्ये राहिला गेला आणि सतत नामस्मरणाशिवाय काही केलं नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महाराज सारखं भजन केलं हो 14 वर्ष. आम्ही कीर्तनात टाळे वाजून भजन म्हणा म्हटलं तरी महाराज आम्ही भजन करत नाही. पण 14 वर्ष महाराज आपल्या भ्राताचा जप ज्याने केला गेला, काय त्याग असेल. तेव्हा सांगितलं, भरता तुला काय हवं आहे? महाराज भक्तीने परिपूर्ण भरलेला तो भरत
आला गेला आणि हात श्री रामचंद्रांच्या पुढे जोडले गेले. सांगितलं, प्रभो मला एकच द्या. आणि भरताच्या मुखातून रामचरित मानस मध्ये एक चौपाई आलेली आहे बरं. हो, ते असं सांगतात, धर्म न अर्थ न काम न मोक्ष गती न चाहत आन. धर्म न अर्थ न गती न चाहत आन. जन्म जन्म राम पद येऊ दे हो वरदान. श्यावर रामचंद्र की जय, उमापती महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो ना भाई सब संतन की जय. काय मागितलं भरताने? धर्म न अर्थ न काम न मोक्ष. हे भगवान, मला धर्म नको, मला अर्थ नको, मला अर्थ म्हणजे पैसा नको, मला मोक्षही नको. मग काय हवं आहे? गती न चाहत आन. जन्म जन्म राम पद येऊ दे हो वरदान. प्रभू, फक्त तुमच्या चरणाची सेवा मला घडावी, एवढंच मला आशीर्वाद द्या, वरदान द्या. आता मी पुन्हा, माझे 5 मिनिटं संपले, पुन्हा मी मूळ मुद्द्यावरती येतो. तुकोबरे आता कुठे आहेत? देवाशी बोलतायत, विठ्ठल मंदिरामध्ये आहेत बरं का. लक्षात आहे ना? का पुरणपोळी खातायत का फराळ करतायत? मला नाही तर वक्ता व्हावला की तिकडच गेला नाही पाहिजे, सिनाने खाली, हे की नाही? हो, पुन्हा मुद्द्यावर आलं पाहिजे. तुकोबराय पांडुरंगाला सांगतात की देवा, अरे जे खरा भक्त असतो तो देवाला काही मागत नाही, आणि द्यायचंच असेल तर माझं नाही तर भरात, जसं माऊलींनी मागताना किंबहुना सर्व सुखी, हे की नाही? हो, अहो पोटच्या गोळ्याचंही सुख लाभावं. आई सुद्धा मुलाला म्हणते, हो महादेवाला गेल्यानंतर, हे दे बाप्पा, खुशाल ठेव, सुखाचं राहू दे. फक्त तिच्या लेकराला मागते का शेजाऱ्याच्या लेकराला मागते? हो ना? पण आमच्या माऊलीनी किंबहुना सर्व सुखे पूर्ण होऊन तिन्ही लोके. हे भजिजो भजिजो आदि पुरुषे. हे आखंडित आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजिजो आदिव आखंडित. बहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. हे भजिजो आदि पुरुष. वा, धन्यवाद. या ठिकाणी आपण पहिल्यांदा शब्दामध्ये ऐकतोय बरं का प्रार्थना, आणि खरोखर ही वैश्विक प्रार्थना आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी पारायण टाळपकवादन केलं. वा वा वा, धन्यवाद. आणि आता तो ओबामा कोण आहे, त्याने सुद्धा त्याने जागतिक संतांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा पसायदान वाचल्यानंतर महाराज त्या महात्म्याने सुद्धा त्यांचं फार मोठं गुणगौरव केलं. म्हणजे पाश्चात्यांना ही वैश्विक प्रार्थना कळाली, पण आम्हाला मात्र त्याचं महत्व कळालं नाही. नाही ज्ञानेश्वरी पारायण झालं, पसायदानाचा अर्थासह चिंतन करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. महाराज सांगतात, हो, जेव्हा तुकोबराय देवाकडे उभा राहिले गेले आणि मागत असताना त्यांनी स्वतःच्या कल्याणाचं नाही तर विश्वाचं कल्याण व्हावं अशा प्रकारे जी प्रार्थना केली ती अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची दान देगा देवा. हेची दान देगा देवा. हेची दान देगा देवा. हेची दान देगा देवा.
दान देगा ओ हेची दान देगा देवा 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 तुझा विसर न होवा तुझा विसर न होवा कोण गाये न आवडे कोण गाये न आवडे कोण गाये न आवडे कोण गाये न आवडे तुझा विसर न होवा तुझा विसर न होवा कोण गाये आवडी कोण गाये न आवडी कोण गाये न आवडी कोण गाये न आवडी याची दान देगा देवा तुझा विसर न होवा तुझा विसर न होवा तुझा विसर न होवा आई गडी समाधी सर्व गडी हे समाधी सर्व दोन तुम्ही इकडं बघत जा जरा आता नाही जर जमलं तर आपण आवरून घ्यायचं त्यांना काय लय एवढं कळतंय आपल्याला लक्षात घ्यायचं ना आवाजच पुरत नाही म्हणल्यावर काय होणार आहे असंही ना धन्यवाद सुंदर आपण म्हटलं डबल चाल घेत असताना पुढचे धुमाळे म्हटले पाहिजे आलं का लक्षात महाराजांना ते आहे चला असतो महाराज असं सांगतात की हेची दान देगा देवा थाप टाका तुझा विसर न होवा भगवान या ठिकाणी मला दान द्यायचं असेल तर एकच द्या की तुमचा विसर होऊ देऊ नका पहिली गोष्ट देवाकडे काही मागू नये मागितलं तर विश्वाचं कल्याण व्हावं तरच असं मागितलं पाहिजे तिसरी गोष्ट जो मागतो तर त्याच्यामध्ये त्याच्या भक्तीला तो कमीपणा असतो देणारा हा मोठा असतो आणि घेणारा हा लहान असतो देणाऱ्याचा हात वरती असतो घेणाऱ्याचा हात खाली असतो म्हणून देवाला काही मागू नये महाराज श्रीमद भागवतामध्ये एक कथा येते त्याचं नाव सुदाम चरित्र येत आहे दशम स्कंदामध्ये उत्तरार्धामध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये आपण ते चरित्र पाहूया मला सुदाम हे या ठिकाणी ब्राह्मण कुटुंब अतिशय सुंदर साजेचा संसार गरिबीचा संसार सुशीला नामक धर्मपत्नी 4 मुलं झालेले पण महाराज त्या काळामध्ये अन्नाचा मोठा दुष्काळ होता लक्ष द्या इकडं बरं का पोरच आहेत ते बोलणारच पण तेवढ्यामध्ये रणांगणात गीत ऐकली मग एवढ्या कालीमध्ये आपल्याला कीर्तन ऐकायला काय हरकत आहे ठीक आहे नाही महाराज या ठिकाणी सुदामाच्या पत्नीचं काय नाव सांगितलं काय सांगितलं मी नाही ऐकलं का कोणी काय नाव म्हणजे एवढ्यात लोकांनी सुद्धा ते सुभद्रा ही अर्जुनाची होती महाराज सुशीला हे नाव तिचं काय नाव आहे सुशीला लक्षात ठेवा म्हणून ते बोलू द्या ना तुम्ही कीर्तन ऐका आलं लक्षात नाहीतर काय होतं कानी घालावे निजमन कथानुसंधान ऐकावे अशी सप्ताह किती केली महाराज शास्त्री काय परिणाम होणार आहे आलं लक्षात परिणाम झाला पाहिजे आलं का लक्षात तर ते श्रवण आहे कानी घालावे निजमन कथानुसंधान साधावे महाराज सांगतात आता मला जास्त वेळ नाही
त्या सुदाम हा कृष्ण भक्त होता. सतत अव्याहत भगवंताचं भजन करावं. पण महाराज 18 विश्व दारिद्र्य त्या सुदामाच्या संसारामध्ये बरं. हो, आणि संसार कसा करायचा हे आमच्या माता भगिनींना असतो. आपला प्रपंच कसाही असला तरी महाराज या ठिकाणी ते चालवण्याची जबाबदारी आज या महिलावरती असते की नाही. म्हणून महिला हे सबल आहेत. या ठिकाणी आपला पती गेल्यानंतर सुद्धा मातोश्रीनी राज्य आज विश्वामध्ये त्यांचा झेंडा आहे. या मातोश्रीचा याची आपण प्रेरणा घेतली पाहिजे. महाराज त्या सुसलेने आपला प्रपंच चालवत असताना याच्या घरी जा, उसनं आणावं, एखाद्या दुकानदाराकडे जावं, उदार आणावं महाराज. परंतु पुढे पुढे उसनं कुणी द्यायला तयार नाही, उदार कुणी द्यायला तयार नाही. कुणाला? सुशीलेला. बरं, शेवटी सुशीला वैतागली. कधी कधी वैतागत असतात बरं का बायका. प्रपंच करायचा असतो गडी माणसाला काय हो या ठिकाणी. हो, आणि मग तिने सांगितलं, अहो तुम्ही सारखं कृष्णाचं भजन करतायत पण देवाला काहीतरी मागा ना. महाराज त्यांनी सांगितलं, म्हटले मी काही मागणार नाही. अहो म्हणले आमच्या करता नाही, हो तुमच्या करता नाही, पण देवाला या पोरांकरता तरी मागा ना. बघा ना यांना केवढी खाखा सुटली, पोटपाट एक झालं, अंगावर धड कपडे नाहीत हे की नाही. आता भरपूर कपडे झाले पण जुन्या काळामध्ये काही कपडे एवढे नसायचे आहे की नाही. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस. आणि महाराज असं म्हटल्यानंतर सुदाम म्हटले काही हरकत नाही मी जातो. पण सुशीला, अरे रिक्त हस्तेन देवतांच गुरु हो, देवाच्या संतांच्या दर्शन रिक्त हाताने घेऊ नाही, काहीतरी दिलं पाहिजे. मग सुशीला म्हणू लागली, मी काय करू, कुठून तरी आण. मला सुशीला एका दुकानामध्ये गेली. दुकानदाराने सांगितलं, ओ काकू, ब्राह्मणाची होती ना ती, ओ पाठीमागचीच उधारी दिली नाही, आता मी काय उधार देणार नाही. महाराज या ठिकाणी दुसऱ्या घरी गेली. अहो काकू काहीतरी उष्ण द्या. अहो तिने सांगितलं किती वेळेस या ब्राह्मणाच्या बाईला उष्ण दिलं पण हिने काय परत दिलं नाही. महाराज उष्ण संपलं, उधारी संपली गेली आणि आता उपोषण त्या मुलावरती येऊ लागलं गेलं. महाराज मोठा सण जरी असला गेला तरी त्यांना पाण्याशिवाय दुसरा पर्याय काही नव्हता. आणि मग सुशलीने एका श्रीमंत वाड्यावरती गेली. सांगितलं गेलं की बाई काही करा पण आज माझा मालक कृष्णाला देवाला भेटायला जायचं आहे, त्याला काहीतरी द्या. आणि मग सुशीला असं म्हटल्यानंतर देवाला देताना तरी काय लय चांगलं देतात का महाराज. जी नोट कुठं चलत नाही ती महाराजाच्या पायावर धरा ना महाराज. म्हणजे अशी ती नोट असते. देवाला सुद्धा महाराज देताना अगदी काय देते ते देणाऱ्यालाच माहित असतं, ते गुप्तदान असतं. म्हणजे अगदी लाखाचा आपल्याला फायदा हो वाटतो आणि 10 रुपयाचा नारळ फोडतो. आता देव का एवढा महाराज त्याला काही कळत नाही का. म्हणजे आम्ही केवढा लाभ मागत असतो. सुशीलेने सांगितलं देताना, तिने सांगितलं उतरंडी होत्या. पूर्वी मोठा माठ असायचा, त्याच्यावर मोठं गाडगं असायचं, त्याच्यावर छोटं वर लोटकं असायचं, त्याच्यावर येळणी असायची. उतरली खाली. शेवटच्या खालच्या डेऱ्यामध्ये दिवाळी झालेली होती, नुकतेच पोहे होते महाराज. आणि ते पोहे आमच्या त्या मातोश्रीने आमच्या सुशीलेच्या ओटीमध्ये घातले गेले 2 वंजळी. हे घे पोहे, तुझ्या मालक जायचं आहे ना देवाच्या भेटीला, त्याला दे. असं म्हटल्यानंतर ते पोहे घेऊन सुदामाची धर्मपत्नी महाराज गृहलक्ष्मी घरी आली गेली. आणि पूर्वीची घरं म्हणजे आपल्याला माहित नाही का सगळी छपरच असायची ना, पर्णकुटी. जेव्हा आईने काहीतरी आणलं हे पाहिल्याबरोबर ती 4ही मुलं बुभुक्षित भूक लागलेली महाराज धावतच आली आणि बोलू लागली, आई मला खायला दे, मला खूप भूक लागलेली आहे. तेव्हा सुशलेने सांगितलं, अरे रोज केवढी खाखा सुटली, आज तुमचा बाप या ठिकाणी कृष्णाला भेटायला जाणार आहे. आज तुमच्या करता नाही तर हे देवा करता आणलेलं आहे. मला सगळी ओटी एका सुपामध्ये ओतली गेली. अगदी 4 वंजळीचे मुठभर पोहे निघाले. किती? अगदी मुठभर पोहे निघाले आणि सुदामाच्या फाटक्या उपरणामध्ये बांधले गेले आणि सांगितलं गेलं, हे पोहे तुमच्या देवाला घेऊन जा, देवाला हे द्या. आणि मग एका मुलाने आपल्या वडिलांचा हात धरला, सुदामजीचा, त्यांना उभं केलं. दुसऱ्याने महाराज काठी दिली गेली आणि वडिलांना त्या छपराच्या पर्णकुटिकेच्या बाहेर सांगितलं. अगदी केविलवाणी मुलं महाराज बापाकडे पाहत होती, बुभुक्षित होती. आणि बोलता बोलता ती लहान मुलं बोलू लागली, बाबा तुमचा मित्र राजा आहे, एवढा खाऊ ना बाबा, आम्ही पोटभर खाऊ. मला अन्नाचा दुष्काळ. आणि अशा वेळेमध्ये ती मुलं तसं बोलत होती. सुदाम मात्र भगवंताचं भजन करत द्वारकेच्या दिशेने चालू लागलेलं आहे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले
श्याम सुंदर से मिलने सुदामा सुंदर से मिलने सुदामा चले श्याम 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 सुंदर से मिलने सुदामा गात गात चले मन में हरे कृष्ण रामा गात चले मन में हरे कृष्ण रामा गात चले मन में हरे कृष्ण रामा नाथ चले मन में हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा 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 गात गात चले मन में हरे कृष्ण रामा मला पूर्वी काही वाहनं नसायची है की नाही त्या चोंडीतून पलीकडून जायचं तर मोठी डगर असायची आमच्या लहानपणी पोरांनो आलं का लक्षात मोठा सगळ्या बाबळा हे कसं जायचं प्रसंग फार मोठा बाका होता आणि अगदी द्वापार युगात तर कशी अवस्था असेल रस्ते नव्हते सुदामजी पायामध्ये चपला नाही अनवारी गुडघ्यापर्यंत धोतर आहे तोच धोतराचा अर्धा दोडका महाराज अंगावरती पांघरलेला आणि भगवंताचं भजन करत महाराज सुदाम हा द्वारकेच्या दिशेने चाललेला आहे एका मळा त्याला दिसला गेला सुंदर आंब्याचं झाड चिंचाचं झाड शेतकऱ्याची मोठ चालू होती गाणं म्हणत होता बघता बघता अगदी 11 वाजत आले नाही बरं का अजून तर त्याला वाटलं 12 वाजत आले गेले पत्नीने अगदी कांदा भाकरी पाटी घेऊन आलेली होती त्याने मोठ सोडली आणि सांगितलं की इथं पाणी प्यावं असा विचार सुदामाच्या मनात आला महाराज पाणी पिला गेला आंब्याच्या अगदी बुंद्याला टेकल्या बरोबर या ठिकाणी ऊन मी म्हणत होतं थकलेला होता भागलेला होता सुदामाला डोळा लागला हो माणसाला डोळा दोनदा लागत असतो किती वेळेस लागतो महाराज दोनदा केव्हा लागतो जेव्हा पोटात भरपूर असतो तेव्हाही झोप येते आणि जेव्हा पोटात काहीच नसतं तेव्हा सुद्धा झोप येते जसं अगदी लेकर आईला भाकर भाकर म्हणून म्हणून आई शेतातून यायची असते आणि महाराज पिंगून पिंगून ते तसेच झोपीत जातात मग वडील सांगतो अरे बाळूला का उठवलं नाही आता त्याची कशी झोप पडू मगाच तो भाकर भाकर म्हणत होता पण आता झोपलाय उठवलं पाहिजे महाराज या ठिकाणी आज सुदामाला डोळा लागला महाराज याच्यामुळे लागला की त्याच्या पोटात होतं म्हणून नाही तर पोटात पाण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं महाराज जसा बुंद्याला टेकला तसा डोळा लागला पण इकडं अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा कृष्णाचा डोळा उघडला अरे माझा एक भक्त माझा सखा माझा बालमित्र संदीपन ऋषींच्या क्षिप्रा नदीच्या काठावर आम्ही 64 दिवस विद्या ग्रहण केली तो बालमित्र माझ्या भेटीला आलेला आहे आणि आज मी एवढं ऐश्वर्य भोगतो आहे देवाने योग माया केली आणि सुदामाला कुठे आणलं द्वारकेच्या जवळ आणलं गेलं मला सुदामाला पाहतो आहे तर सोन्याची घरं सोन्याची शिखरं मला गाई गोपाळ पाहिले विचारलं गेलं अरे मी झोपीत तर नाही ना ही कोणाची नगरी हे शहर कोणाचं सगळे सांगू लागले हे द्वारकाधीशाचं आहे मला सुदामजी मनात विचार करत होता आपला मित्र तर आता मोठा झालेला आहे राजा झालेला आहे आपल्याला तो विसरेल का आपल्याला ओळखेल का तर आताची मैत्री नाही तर जुनी मैत्री आहे माणसं बहुतेक मोठी झाल्यानंतर विसरून जात असतात बरं का हो पण कृष्ण आणि सुदामाची जी मैत्री आहे ही मित्र कसा असावा ही दर्शन करून दर्शवणारी मला दाखवणारी कथा म्हणजे सुदाम कृष्ण चरित्र आहे मला भगवान सांगू लागले गेले ओ माझा मित्र भेटायला येतो आहे अष्टनायिका स्त्रियांसमेत भगवान गप्पा गोष्टी करत होते तेवढ्यामध्ये दाराच्या जवळ तो बाहेर मित्र आलेला होता पायामध्ये काही नाही द्वारपालाने वेत्र आडवे केले आणि थांबवले गेले भिकारी चालला कोठे हा राजाचा दरबार आहे हो सुदामाने सांगितलं मी भिकारी नाही हो मी देवाला मागण्याकरता नाही तर देवाला देण्याकरता आलेलो आहे असं म्हटल्यानंतर अरे कोण आहात तुम्ही मी कृष्णाचा कोण आहे बालमित्र आहे ओ मित्र म्हटल्यानंतर बरोबरीचा असावा लागतो ना महाराज अहो त्याला धड चपला सुद्धा नाहीत
अंगावर कपडे नाही कृष्णाचा मित्र समजतो असं म्हटल्यानंतर तुम्ही थांबा आम्ही विचारून येतो असं म्हटल्यानंतर एकाने त्याला रोखून ठेवलं गेलं, दुसरा धावतच गेला आणि भगवंताला निरोप दिला. द्वारकाधीश भगवान की अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि सुदामा दर पे करीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि सुदामा करीब आ गया हे है। अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. सुदामाजीने सांगितलं गेलं. भगवंताने हे वाक्य ऐकल्याबरोबर भरत द्वारपालाने सांगितलं. सुदाम हा शब्द ऐकला आणि भगवान एकदम सैरावैरा धावत सुटले गेले. पाहत आहे तर पाठपोट एक झालेलं. संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा भेट झाली होती, ब्राह्मणाचा तो मुलगा वर्ग मित्र पाहिल्यानंतर अरे सुदामा काय अवस्था झाली गेली. 4 मिले 64 किले 20 कहे कर जोर, हरिजन से हरिजन मिले नाचे 7 करोड. मेरा एकमेकाला कडकडून भेटले गेले. सुदामा काय अवस्था केली, खायला नाही का, एकादशी धरली काय, सगळे हाडकच तुला लागतायत रे. हो सुदामाने आपली प्रापंचिक कथा न सांगता सांगितलं. अगोदर चल म्हटले, मी आता खूप थकून आलेलो आहे आणि मला पायऱ्या चढत चढत दरबारामध्ये जातायत. भगवंताने आपल्या पत्नींना रुक्मिणी सत्यभामा जांबवंती यांना आज्ञा दिली, अगं लवकर जल घेऊन या, माझा मित्र थकून भागून आलेला आहे. महाराज भगवान कृष्णाने आमच्या सुदामाला मंगल स्नान घातलं गेलं. हो नवीन कपडे दिले, सोन्याचे अलंकार घातले आणि महाराज आता खूप वेळ झालेला आहे, जेवण करायचं बरं. आणि मोठा सोन्याचा चौरंग, सोन्याचा पाट, सोन्याचा ताट. आता ते द्वारका सोन्याची होती ना, ठीक नाही. राहून दे त्याचा डिस्टर्ब काय करते ती. असू द्या. विठाला 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 विठाला. भविष्य काळातले महाराज होणार आहेत ना, ते आलेत, बाकीचे नाही आले, आलेला धन्यवाद दिला पाहिजे की नाही. हो, आणि ते दुसरे लोक एवढे पोरं एवढ्या चड्ड्या टोप्या घालून तिकडं नेते, तर आपण त्यांना बाहेर काढणं हे बरं नाही ना धर्माच्या दृष्टीने. माफी मागतो, आलं का लक्षात. तर महाराज संस्कार हे फार महत्वाचे आहेत बरं. चला असू दे असू दे असू दे, लेकरच आहेत. तर महाराज असं सुदामी हे या ठिकाणी द्वारकाधीशाने सोन्याचा चौरंग पाट त्याच्यावरती बसवलं आणि पदार्थ काय एक नव्हता महाराज. कशाला काय म्हणतात ते नाही, 56 भोग. आलं का लक्षात. हो असे कधी कधी आम्हाला मोठमोठे लग्न अटेंड करावे लागतात बरं का. लोक नेतात महाराज म्हणून, चला महाराज. ते आता तुमच्या आमच्या लग्नामध्ये नसतं. काही काही मी मारवाडी लोकांची लग्न पाहतो ना, चापडगावकर, काय पदार्थ असतात, 100 आणि 200 पदार्थ. कशाला काय म्हणते तेच कळत नाही बरं का. फक्त बोटाने दाखवायचं आणि ते घ्यायचं. असे पदार्थ. मग सर्वसामान्य लग्नामध्ये एवढे पदार्थ असतील तर महाराज देवाच्या विश्वाचा मालक तिथे काय पदार्थ असतील, ठीक आहे नाही महाराज. भगवान कृष्णाने भगवान या ठिकाणी सुदामजी अगदी समोरासमोर ताट घेतला आणि महाराज श्लोक सुरू झाले गेले. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. आज एकादश आहे ना, तेव्हा महाराज या ठिकाणी श्लोक सुरू झाले गेले आणि जेव्हा घास उचलला आणि तोंडाकडे नेणार तेव्हा सुदामाला आपलं ते छप्पर, आपली ती बायको, तिचं नाव सुशीला आलं लक्षात का, विसरलात. मला 4 पोरं, पोटपाट एक झालेलं, भुकेने व्याकुळ झालेले, सगळं तो चित्रपट त्याच्या समोर दिसू लागला गेला. आणि सुदामाचा तोंडाकडे गेलेला हात महाराज अन्नाचा ग्रासाचा तो केव्हा गळून पडला हेच कळलं नाही. कारण मुलाने सांगितलं होतं, बाबा तुमचा मित्र राजा आहे, एवढा खाऊ आणा बाबा, आम्ही पोटभर खाऊ बरं बाबा. असं म्हटल्यानंतर महाराज घास खाली पडला गेला. आणि अशी परिस्थिती असल्यावर त्याच्या जाग्यावर कसलाही बाप असला तर त्याला घास गिळेल नाही महाराज. हो घास खाली पडला.
डोळ्यातून अश्रू तरळले गेले. भगवान बोलू लागले, सुदामा, अरे भरलेल्या ताटावरती अश्रू गाळणं हे योग्य नाही, का रडतो आहेस? सुदामाने आपल्या मनातली व्यथा सांगितली नाही. शेवटी देवाला सुदामाला वाटलं, पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, आज 7वा दिवस आहे की नाही. हो, आज तरी विचारतील की महाराज तुमचं कस काय चाललं आणि एवढा खर्च कस काय चालवला आहे का नाही, हे तुम्हाला पदर तर झळ नाही ना, हे का नाही, हे काय करणं काही सोपं काम आहे का? हो, सुदामाला शेवटी वाटलं, अरे हे चिकट ती चिकट म्हटले देवा, पण मीही कसा आहे, शूर आहे, मी देवाला काही मागणार नाही. नका का देईना, निदान हे गळ्यात घातलेल्या आणि बोटात अंगठ्या घातलेल्या आहेत, आता 1,30,000च्या पुढे गेलंय, निदान तोळ्या तोळे एवढंच भरपूर झालं, असा कुणी विचार केला? सुदामाने. आणि महाराज हो, त्यांना वाटलं देवा आता मी येतो बरं, हे की नाही, काला आणि हाला, हे की नाही, मी येतो म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, आपल्या द्वारपाळाला सांगितलं, अरे रस्त्यामध्ये चोर आहेत, आलं का लक्षात, केव्हा पाकिट मारतील, कधी चैनीला हिसका देतील, कधी बोटातलं काढून घेतील, हे काही सांगता येत नाही, हे सगळे अलंकार काढून ठेव, आलं का लक्षात. असं म्हटल्यानंतर सुदामाने विचार केला, अरे मला वाटलं काहीतरी उदार असतील, पण महाराज या ठिकाणी तुझ्यासारखा चिकट कुणीच नाही, मनात म्हणू लागले बरं. हो, शेवटी आज भगवान या ठिकाणी भक्तापुढे हरले बरं का. हरल्यानंतर आमच्या सुदामाने या ठिकाणी भगवंताचा निरोप घेतला गेला, त्याच्या शुरत्वाची भक्ती पाहिली गेली, आणि मग महाराज भगवान सुद्धा हळहळले. देव करुणेचा सागर आहे बरं, देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं गेलं, ए रुक्मिणी, माझा भक्त चाललेला आहे, आता त्याची शेवटी मला पाद्य पूजा करू दे बरं. आणि पाद्य पूजा करू म्हटल्यानंतर रुक्मिणी पाणी आणूस तर सोन्याच्या आसनावरती बसवलं सुदामाला. हो, ताटामध्ये पाय घेतले गेले, आणि स्वतः पाणी आणायला उशीर होतो आहे तेवढ्या वेळेमध्ये देवाच्या डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी वाहू लागलं गेलं. हे प्रेमाचं लक्षण आहे बरं. महाराज आम्ही समाजाकरता परिवाराकरता असवतो, डोळ्यातून पाणी येतं, पण महाराज देवाकरता डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, हे खरं भक्तीचं लक्षण आहे. महाराज कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदय प्रगटे रामरूप. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आमचे गोस्वामीजी तुळशीदास सांगतात, देखी सुदाम की दीन दशा, करुणा निधान रोये, पानी पात्र को छुयो नहीं, नैनो के जल से पग धोये. डोळ्याच्या अश्रूने पाद्य पूजा केली, आणि शेवटी देव हरला. देवाने प्रश्न केला, सुदामा, अरे तू माझ्या वहिनीचं काय चाललंय, तुझ्या मुलांचं काय चाललेलं आहे? आणि मग अरे माझ्या वहिनीने काही दिलं का नाही, 7 दिवस झाल्या विचारतात बरं का जायच्या टायमाला. आणि मग या ठिकाणी त्यांनी विचार केला की आता मुठभर पोहे आणि इकडं एवढं मोठी श्रीमंती दाखवायला गरिबीला लाज वाटतीच की हो या ठिकाणी. मग ते दडू लागला गेला, कोण? सुदाम. हो, भगवान कृष्णाने ती उपरण्याला धरलं आणि पुरचुंडीला झटका मारल्या बरोबर देवाच्या हातामध्ये काय आले? मुठभर पोहे आले गेले. भगवंताने मिटक्या मारत महाराज